ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी, महायुतीच्या एकत्रित चर्चेनंतर निर्णय। अमरावती ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती, तरुण पिढीला ग्रामीण भागात संधी देणार अडसड यांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, माजी खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आणि महाआरती। आषाढीपूर्वी पंढरपूर आगाराला 5 नव्या कोऱ्या बसेस, वारकऱ्यांसाठी राजमाता जिजाऊ बसेसचं लोकार्पण, आमदार समाधान आवताडेंच्या हस्ते उद्घाटन। बीडच्या केजमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची बदली, विलास गुले हत्या प्रकरणातल्या भूमिकेमुळे होत होती बदलीची मागणी, उनवणे यांची आता बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती। ठाण्याच्या नौपाड्यातील शिवानंद इमारतीमध्ये असलेल्या एका खाद्यपदार्थाच्या आउटलेटवर एफडीएची धाड, सडलेले दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रेड आढळल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी, नियमभंग झाल्यानं आउटलेट सील। अकोल्यात नामांकित कंपनीच्या आईस्क्रीममध्ये निघाल्या अळ्या, ग्राहकाचा दावा, काही दिवसांपूर्वी याच कंपनीच्या चॉकलेटमध्येही अळ्या निघाल्या होत्या। नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर चहा विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल, अस्वच्छ पावसाच्या पाण्याने किटली धुतल्याचं व्हिडिओतनं समोर, प्रवाशांनी रेल्वे आणि अन्न प्रशासनाकडे केली कारवाईची मागणी। कोल्हापुरातील 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 160हून अधिक गुन्हेगारांची ओळख परेड, शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंडांना बोलवून ओळख परेड। विम्बल्डनमध्ये अनन्या पांडेचा स्टायलिश अंदाज, रेड ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, मेन्स सेमीफायनलचा अनन्याने घेतला आस्वाद।